जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो आणि AI युजर्स. आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक साधा पण थोडा अस्वस्थ करणारा प्रश्न विचारतो. आज जर AI बंद झाला तर तुमचा मोबाईल किती उपयोगाचा राहील? तुमचं काम, तुमचं प्लॅनिंग, तुमचा कंटेंट, तुमचं सर्चिंग किती वेळात अडकेल? फक्त 5 सेकंद विचार करा. कारण सत्य हे आहे की AI हा आता वेगळा टूल राहिलेला नाही. तो आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण AI म्हणजे काय, तो कसा काम करतो, कोणकोणत्या क्षेत्रात वापरला जातो, नोकऱ्यांवर त्याचा काय परिणाम होतो, AIचे धोके काय आहेत आणि AI वापरताना काळजी काय घ्यावी, हे सगळं सविस्तर पाहिलं. आजचा हा व्हिडिओ त्या सगळ्यांचा पुढचा टप्पा आहे. आज आपण पाहणार आहोत पुढील 5 ते 10 वर्षांत AI आपल्या आयुष्याला नेमकं कुठे घेऊन जाणार आहे. डेली यूजपासून जॉब्सपर्यंत, कमाईपासून गव्हर्नन्सपर्यंत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस आणि AI यांचं नातं कसं बदलणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण हा व्हिडिओ भविष्यासाठी तुमची मानसिक तयारी करून देईल. पण पहिले एक काम करा. जर तुम्ही आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला तर मग आता आपल्या मूळ मुद्द्याला सुरुवात करूया, आपल्या रोजच्या आयुष्यापासून. आज AI आपल्याला दैनंदिन जीवनात मदत करतो, पण पुढील काही वर्षांत AI आपल्यासोबत चालेल. आज मोबाईलमध्ये असलेला स्मार्ट असिस्टंट फक्त प्रश्नांची उत्तरं देतो. उद्या तो तुमची सवय ओळखेल. हे काही प्रमाणात आता होते पण आहे. काही असे स्मार्ट ॲप आहेत जे तुम्ही कधी उठतात, कधी झोपतात, पाणी किती पितात हे सगळं नोंद करतात आणि त्यानुसार तुम्हाला सुचवतात, तुमची झोप कमी झालीये, आज पाणी प्यायचे बाकी आहे. पण ते अजूनही तुम्ही सकाळी किती वाजता उठता, कधी चिडता, कधी थकता, कधी निर्णय चुकतात, हे सगळं तो हळूहळू शिकत आहे. आज तो तुम्हाला मेल ड्राफ्ट करून देतो. उद्या तो तुमच्यासाठी योग्य शब्द निवडेल, कारण समोरचा माणूस कोण आहे हे त्याला माहीत असेल. आणि आलेल्या मेलला ऑटो उत्तर देईल, जसे आता IVR प्रणालीचा वापर फोनमध्ये होत आहे. पुढचा मुद्दा, आज AI डॉक्युमेंट तयार करतो. उद्या तो संपूर्ण वर्कफ्लो सांभाळेल. तुमचं वैयक्तिक प्लॅनिंग, वेळापत्रक, खर्च, आरोग्य हे सगळं AIच्या मदतीने ऑटोमेट होत जाणार आहे. घरातील दिवे, फॅन, AC, फ्रीज, वॉशिंग मशीन हे सगळं पूर्वी भिंतीवर बटनावर चालायचे आणि सध्या रिमोटवर आले आहे. पण हे आता काही प्रगत ठिकाणी आवाजावर चालणारी सिस्टीम होत चालली आहे. पुढे जाऊन तुम्हाला केव्हा दिवे लावायचे, फॅन लावायचा हे तुमच्या रोजच्या सवयींमधून शिकून AI स्वतः ऑटो करेल. तुम्हाला बटन दाबण्यासाठी उठायची आवश्यकता नाही किंवा रिमोटवर बटन दाबायची आवश्यकता नाही किंवा आवाजाने सांगायची आवश्यकता नाही. हे सगळं तुमच्या सवयीनुसार तुमचे पॅटर्न लक्षात घेऊन स्वतः AI करेल. तुम्ही फक्त विचार कराल, AI ते काम करून देईल. हे सायन्स फिक्शन नाही. हे फक्त प्रगत देशात नाही तर भारतामध्येच आता देखील सुरू आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही रोज सकाळी 7 वाजता जिममध्ये जात असाल तर AI आधारित तुमची स्मार्ट कार आपोआप घराचे तापमान आणि हवामानाचा अंदाज घेऊन इंजिन प्रीहीट करेल आणि तुमच्या जिमच्या बॅगमध्ये काय हवे आहे याची आठवण करून देईल. आता पुढील मुद्दा म्हणजे जाहिरात. आता जाहिरातींकडे वळूया. पुढील काही वर्षांत जाहिराती ओळखूही येणार नाहीत की त्या जाहिरात आहेत असे होईल. आज एक जाहिरात लाखो लोकांना दाखवली जाते. उद्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी जाहिरात असेल. तुम्ही काय पाहता, किती वेळ पाहता, कुठे स्क्रोल थांबतो, कुठे तुम्ही दुर्लक्ष करता, हे सगळं AI समजतो. तो तुमच्या सवयींपासून पॅटर्न तयार करतो. ह्या पॅटर्नवरून तुमच्यासाठी एक अल्गोरिदम तयार होतो. त्याला नवीन काही करावे लागत नाही. आणि पुढे तुमच्या स्वभाव व दैनंदिन वागण्यानुसार तुम्हाला जाहिरात सजेशन येत जातात. फोटो, व्हिडिओ,
कॉपी, म्युझिक हे सगळं AI तयार करतोय आणि पुढे अजून अचूक होईल. कमी खर्चात जास्त परिणाम मिळेल. रिअल टाइममध्ये काय चालतंय आणि काय नाही हे लगेच कळेल. वन साईज फिट्स ऑल. जाहिरात संपत चालली आहे. पुढे गेल्यावर प्रमोशनचं स्वरूपही बदलत आहे. आज पोस्ट टाकणं म्हणजे प्रमोशन नाही. आज स्ट्रॅटेजी म्हणजे प्रमोशन. AI तुमच्यासाठी पोस्ट तयार करेल, पण त्याहून महत्त्वाचं कधी टाकायची, कुठे टाकायची, कोणासाठी टाकायची हे ठरवेल. यूट्यूबसाठी वेगळा कंटेंट, इंस्टाग्रामसाठी वेगळा, लिंक्डइनसाठी वेगळा. ब्रँडची इमेज AI स्वतः मॉनिटर करेल. कोणता इन्फ्लुएन्सर खरंच परिणाम देतो हे AI ओळखेल. म्हणजे प्रमोशन आता नुसती पोस्ट नाही, तर एक शिस्तबद्ध योजना, रणनीती आहे जी आपल्या व्यवसाय उद्योगात यशस्वी करेल. आता पुढचा भाग म्हणजे जॉब्स. आता जॉब्सकडे येऊया. पुढील 5 ते 10 वर्षांत डिग्री महत्त्वाची राहील, पण स्किल त्याहून जास्त महत्त्वाचे ठरेल. AI टूल ऑपरेटर, प्रॉम्प्ट इंजिनियर, कॉन्टेंट क्युरेटर, डेटा ॲनालिस्ट, ऑटोमेशन स्पेशालिस्ट ही सगळी नवी नावे नाहीत. ही नवी गरज आहे. AI सोबतच्या जगात या सर्वांना मागणी असणार आहे. आता तुम्ही पाहतात की सोशल मीडिया जेवढा प्रगत झाला, त्याचबरोबर कमाईचे नवीन मार्ग, साधनं निर्माण झाली. जाहिरात, प्रमोशन, यूट्यूब, इंस्टाग्रामवर कंटेंट मॅनेजमेंट, व्हिडिओ एडिटर, व्हॉइस आर्टिस्ट यांना नवीन दालने खुली झाली. पारंपरिक नोकरी आता कात टाकत आहे. काम करण्यासाठी आता तुम्हाला जागेवर हजर राहण्याची आवश्यकता नाही. तंत्रज्ञान व AIच्या मदतीने तुम्ही कोठूनही हे काम करू शकतात. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. काम करणारा AI नको आहे. AI सोबत काम करणारा माणूस हवा आहे. जो AIला दिशा देतो, जो आउटपुट तपासतो, जो निर्णय घेतो. कमाईचे मार्गही बदलत आहेत. आज एक नोकरी एक पगार ही संकल्पना कमजोर होत चालली आहे. फ्रीलान्सिंग अधिक AI, डिजिटल प्रॉडक्ट्स, ऑनलाईन कोर्सेस, ऑटोमेटेड यूट्यूब चॅनल्स, AI बेस्ड सर्व्हिसेस हे सगळं सामान्य होईल. एक माणूस पण अनेक इन्कम सोर्सेस. योग्य स्किल असेल तर पहिलं सांगितले त्याप्रमाणे भौगोलिक मर्यादा संपतात. पुढील मुद्दा म्हणजे शिक्षण. आता शिक्षणाकडे पाहूया. पुढील काही वर्षांत एकच अभ्यासक्रम सगळ्यांसाठी ही संकल्पना इतिहास होईल. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगळा अभ्यास मार्ग असेल. AI तुमची ताकद ओळखेल, तुमची कमकुवत बाजू ओळखेल. व्हर्च्युअल टीचर 24 तास उपलब्ध असेल. असाइनमेंट तपासणं ऑटोमेट होईल. थिअरीपेक्षा स्किल्सवर भर असेल. सध्या काही शिक्षणक्रम देखील तसे चालू आहेत. शिक्षण हे आता तासांवर येत आहे. सोयीनुसार तुम्ही शिक्षण पूर्ण करू शकतात. तुमचे काम सांभाळून ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतात, तेही तुमच्या आवडत्या विषयात. पुढे जाऊन हे अजून गरजा ओळखून फ्लेक्सिबल होईल. पुढील मुद्दा हेल्थकेअर. हेल्थकेअरमध्ये AI मोठी क्रांती घडवणार आहे. आजार झाल्यावर उपचार ही जुनी पद्धत आहे. उद्या आजार होण्याआधीच इशारे मिळतील. रिपोर्ट्सचं ॲनालिसिस, व्हर्च्युअल डॉक्टर सपोर्ट, रिमोट पेशंट मॉनिटरिंग, हॉस्पिटल मॅनेजमेंट सगळं अधिक स्मार्ट होईल. उपचारापेक्षा प्रतिबंधावर भर असेल. आता मध्येच एक घटना घडली होती ज्यात एका व्यक्तीने आपले वैद्यकीय रिपोर्ट व एक्सरे हे ChatGPTला दिले. AIने लगेचच सांगितले की काय रोग झाला आहे, किती टक्के धोका आहे, उपचाराचा रोडमॅप. पुढे जाऊन त्याच व्यक्तीने त्याच्या डॉक्टरांकडे सदर रिपोर्ट जमा केले. डॉक्टरांनी देखील तेच रोग धोके सांगितले जे AIने सांगितले होते. नंतर त्या व्यक्तीने डॉक्टरांना सर्व AIने दिलेले स्टेटस व चॅट दाखविले. डॉक्टरने ते तपासले. जवळजवळ 90% बरोबर होते. डॉक्टरने त्याचा रेफरन्स सोशल मीडियावर पोस्ट केला. मला हे समजून घेण्यासाठी माझ्या जीवनातील महत्त्वाचे काही वर्ष घालवावे लागले. खूप अभ्यास करावा लागला. खूप रेफरन्स घ्यावे लागले आणि आता फक्त काही वेळेत AI हे निदान करतो आहे ही बाब चिंताजनक आहे. मी इथे पुन्हा सांगू इच्छितो, AI हा पॅटर्नवर निर्धारित असतो. AI हा चुकू शकतो. AI स्वतः सांगतो,
मी दिलेली माहिती पुन्हा तपासा आणि नंतरच काम करा. AI हा माणूस नाही, त्याला अनुभव नाही, तो फक्त पॅटर्नवर काम करतो. AI चुकतो, म्हणून AI ने दिलेले पुन्हा तपासून खात्रीशीर व योग्य व्यक्तीकडून सल्ला घेणे कधीही चांगले. ही बाब सोशल मीडियावर व बातमी आली होती, म्हणून फक्त एक संदर्भ दिलेला आहे. मी इथे कुठेच या बाबतीत किंवा इतर बाबतीत AIचं समर्थन करत नाही. पुन्हा एकदा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, वजा मी इथे कुठेच या बाबतीत किंवा इतर बाबतीत AIचं समर्थन करत नाही. पुढील मुद्दा म्हणजे सरकारी यंत्रणाही बदलणार आहेत. फाईल प्रोसेसिंग वेगवान होईल, नागरिक सेवा ऑटोमेट होतील, डेटावर आधारित निर्णय घेतले जातील, फ्रॉड डिटेक्शन मजबूत होईल. फाईल अडकली हा शब्द हळूहळू इतिहास बनेल. या बाबी तुम्हाला आत्तापासून जाणवत असतील. आत्ताच सर्व ऑनलाईन झाल्यामुळे बरेचसे काम लवकर होतात, फास्ट होतात. यात ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता निर्माण झालेली आहे. सर्वांचे मोजमाप करता येते. कोणती गोष्ट बाब कुठे अडकली आहे याचे स्पष्ट स्टेटस कळतो. तसेच बराचसा डेटा लिंक झाल्यामुळे फ्रॉड व चुकीच्या लोकांना अशा सुविधांचा फायदा घेता येत नाही. योग्य व्यक्तीच सुविधांचा फायदा घेऊ शकतो. याच बाबी पुढे जाऊन अजून जास्त प्रभावी ऑटोमेशनमध्ये येतील व योग्य व्यक्तींनाच याचा लाभ मिळत जाईल. आता निर्णय प्रक्रियेबद्दल. AI भावना ठेवत नाही, तो डेटा पाहतो, जोखीम मोजतो, पर्याय सुचवतो. पॉलिसी मेकिंगमध्ये तो मोठा सपोर्ट बनेल, पण अंतिम निर्णय माणसाचाच असेल. इथे येतो सगळ्यात संवेदनशील मुद्दा, एथिक्स आणि कंट्रोल. AI खूप शक्तिशाली आहे, म्हणून त्याचा जबाबदार वापर गरजेचा आहे. उदाहरण द्यायचं झालं, AI डॉक्टर सल्ला देऊ शकतो, पण शस्त्रक्रिया करायची की नाही हा निर्णय माणसानेच घ्यावा. AI कोर्टात पुरावा विश्लेषण करू शकतो, पण निकाल माणसानेच द्यावा. उदाहरणार्थ, जर एखाद्या गुन्ह्याचा तपास चालू असेल तर AI हजारो CCTV फुटेज सेकंदात तपासून पुरावे शोधू शकेल, परंतु त्या पुराव्यांवरून कोणाला शिक्षा द्यायची याची नैतिकता आणि न्याय केवळ माणूसच ठरवू शकतो. नियम, कायदे, मर्यादा हे सगळं आवश्यक आहे. ह्युमन व्हॅल्यूज कधीही मागे पडता कामा नयेत. शेवटी ह्युमन आणि AI यांचं नातं. AI वेग वाढवेल, माणूस दिशा देईल. AI माहिती देईल, माणूस अर्थ लावेल. AI मदत करेल, निर्णयाचा हक्क माणसाकडेच राहील. क्रिएटिव्हिटी, संवेदना, नैतिकता हे माणसाकडेच आहे. जर तुम्ही आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. कारण इथे फक्त आपण AI वापरायला नाही, AI योग्य प्रकारे वापरायला व त्यासोबत जगायला शिकतो. शेवटचा विचार. पुढील 5 ते 10 वर्षांत AI आपली जागा घेणार नाही, पण AI वापरणारा माणूस AI न वापरणाऱ्याची जागा नक्की घेईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न, मत, अनुभव कमेंटमध्ये नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत शिकत राहा, प्रश्न विचारत राहा आणि भविष्यासाठी नवीन स्किल शिका व स्वतःला तयार ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.